नमस्कार. ज्याला चांगलं भाषण करता येतं, भाषण म्हणजे सभा गाजवणारच भाषण असं मी म्हणत नाही, पण ज्याला 4 लोकांसमोर उभं राहून बोलता येतं, त्या बोलणाऱ्या वक्त्याला स्वतःच्या आयुष्यात आणि स्वतःला तर श्रोत्यांनी जर त्याचं ऐकलं शांतपणे व्यवस्थित, तर वक्त्याला पण आनंद होतो. आणि त्यापेक्षा जास्त आनंद जर त्या श्रोत्यांना त्या वक्त्याकडून काहीतरी चांगलं ऐकायला मिळालं असेल, काहीतरी चांगली विचारांची परंपरा मिळाली असेल, तर श्रोत्यांना खूपच खूपच आनंद होतो. आजही महाराष्ट्रामध्ये अशा व्याख्यानमाला चालतात की जिथे असा शब्द महोत्सव चालू राहत असतो आणि तिथले येणारे सगळे श्रोते त्या वक्त्याचं वक्तृत्व ऐकून आनंदित होऊन घरी जात असतात. मंडळी, वक्ता दशसहस्रेषु म्हटलंय, 10,000 एखादाच वक्ता जन्माला येतो. पण प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण उत्तम वक्ता नाही जरी झालो तरी निदान सभेमध्ये उभं राहून 4 लोकांसमोर, मग कोणताही प्रसंग असेल, आपल्या ऑफिसमध्ये कुणाचा निरोप समारंभ असेल, शाळेमधल्या कुठल्या शिक्षक निवृत्त झाले असतील, कोणताही छोटा मोठा प्रसंग असेल, तिथे उभं राहून आपल्याला जर बोलता आलं असतं तर किती बरं झालं असतं असं प्रत्येकाला वाटत असतं. प्रत्येकाच्या मनातनं ही अतृप्त इच्छा असते की अरे, तो कसं छान बोलतोय तो वक्ता, आपल्याला तेवढं नाही पण निदान उभं राहून बोलता आलं पाहिजे, अशी तर इच्छा प्रत्येकाची असते. पण त्यांची अवघड मनस्थिती अशी असते की त्यांनी मनानं असं ठरवलेलं असतं, मानलेलं असतं की अरे, तो आपला प्रांत नाही, आपण काही करू शकतो, पण उभं राहिलं की आपले पाय लटपटायला लागतात. म्हणजे मी अशी काही माणसं पाहिली की ज्यांना भांडणं करायला सांगा, 10 माणसं तगडी त्यांच्या अंगावर सोडली ना तर ती घाबरणार नाहीत. खाली बसून बोलायला सांगा, अजिबात घाबरणार नाहीत. पण त्याच अशा तगड्या माणसाला उठून नुसतं माईक जवळ उभं जरी केलं ना तर मग कसं तत पप होतं हे कळतं. आज मला हाच आनंदाचा पासवर्ड तुम्हाला द्यायचा आहे की कशा पद्धतीनं आपल्याला आपलं वक्तृत्व हा कदाचित मोठा शब्द असेल, पण निदान आपण 4 लोकांसमोर उभं राहण्यासाठी आणि आपले विचार मांडण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कोणते उपाय आहेत की जे उपाय तुम्ही केलं तर तुम्हाला बोलता येऊ शकेल. मला असं वाटतं, पहिलं, ज्याला बोलायला शिकायचंय ना त्यानं ते कसं बोलणं होतंय, काय होतंय हा नंतरचा भाग. आधी जिथे जिथे बोलायला संधी मिळेल त्या त्या ठिकाणी न घाबरता लोक काय म्हणतील, किंवा एखाद्या तुम्ही छान वक्त्याचं भाषण ऐकता आणि तुम्ही अशी स्वतःची तुलना करायला लागता की तुम्हाला तसं बोलता आलं पाहिजे. लगेच कसं येईल? त्याची अनेक वर्षाची मेहनत आहे. तुम्ही आत्ता कुठे शिकताय? तुम्ही त्याला कुठे पहिल्या सामन्यामध्ये बॅटिंग करताना तुम्ही त्याला कुठे पाहिलेत? आचार्य यात्रे पण पहिल्या वेळेस बोलताना लडबडलेच होते की लहान असताना. त्यामुळे तुमचं चुकतंय काय? तुम्ही त्याच्याशी तुमची तुलना करताय. त्यानं अनेक सामने खेळलेले आहेत आणि तुमची मात्र सुरुवात आहे. कशाला तुलनेत पडताय? तुम्हाला शिकायचं ना, पहिलं शिकणं हेच आहे की तुम्हाला जिथे मिळेल तिथे जाऊन तुम्ही बोलायला सुरुवात करा. पुस्तकात वाचून, शिबिरांमध्ये जाऊन, व्हॉइस कल्चरचे क्लास करून वक्तृत्व येईलच याची शाश्वती मी देत नाही. तुम्ही कधी गावाकडे पाहिलंय का बघा. पोहण्याची पुस्तकं वाचून कुणाला पोहता येईल का? पण गावाकडची ती म्हशी घेऊन जाणारी मुलं असतात. ती म्हशी सोडतात, त्या पाण्यामध्ये त्या म्हशीला धुतात आणि त्याच्याबरोबर स्वतः देखील पोहत असतात. कुठलंही त्यांना पोहण्याचं शास्त्रीय ज्ञान नसतं, कोणत्याही प्रकारचं ज्ञान नाही, पण तरी सुद्धा ते पोहण्यात पटाईत असतात. ते पुस्तक वाचत बसत नाहीत की कसं पोहायचं, पहिल्यांदा उडी घेतात आणि मग ते पोहायला शिकतात. माझं म्हणणं आहे, वक्तृत्व शिकायचं ना हे उडी घेणं आहे. आपण उडी घेतली पाहिजे. ठीक आहे, ते पाण्यात पोहणारा माणूस जसा थोडासा डुबुक होतो, नाका तोंडात पाणी जातं, तसं काहीतरी होईल, पण परत पुढच्या ठिकाणी तसं केलं गेलं पाहिजे. उलट पोहणं अवघड आहे हो, तिथे जीव जाण्याची शक्यता असते. इथे तसं काहीच नाहीये ना. त्यामुळे पहिलं काम, भाग घेत राहणं, बोलत राहणं, जिथे संधी मिळेल तिथे जात राहणं. माझं दुसरं सांगणं आहे, भाषण करताना सगळ्यात महत्वाचा जर काय असेल तर तो म्हणजे माईक. एक तर पहिली गोष्ट, तुम्ही बोलायला जाताना
कसं जात आहे, म्हणजे ज्या वक्तृत्व स्पर्धा करतात त्यांच्यासाठी जर स्पर्धेत जिंकायचं असेल तर हे फार महत्वाचं आहे की तुम्ही जाताना तुमची दमदार पावलं कशी आहेत. आणि तिथे गेल्यानंतर मी बरेचसे असे वक्ते बघितले ज्यांना छान बोलता येत असतं. आतमध्ये त्यांचं जे विचार आहेत, त्यांनी जे काही डोक्यात ठरवलंय सांगायचंय ते सगळं चांगलं असतं. ते बोलतही छान असतात, पण ते बोलत असतात आणि त्यांचा माईक तोंडासमोर येण्याऐवजी नाकासमोर असतो किंवा कपाळावर असतो. लोकांपर्यंत आवाज पोहोचत नाही हो. इतर माणसं जेव्हा बोलतात ना तेव्हा आपल्याला बोलायला जायचंय तर आवाजाचा सेन्स अगोदरच जाणीव करून घेतला पाहिजे की कशा पद्धतीचा माईक आहे. काही जण गेल्यानंतर एक तर घाबरलेले असतात, हावरटासारखं जे बोलायला सुरुवात करतात. अगोदरचा माईक, अगोदरचा वक्ता, त्याची उंची, तुमची उंची याच्यात फरक आहे. त्याच्या उंचीच्या मापात लावलेला माईक तुम्ही तसाच समोर ठेवता आणि बोलायला सुरुवात करता, कसं लोकांपर्यंत पोहोचेल. एका कार्यक्रमातली गंमत सांगतो तुम्हाला. एका राजकीय कार्यक्रमाचं मी सूत्रसंचालन करत होतो. मोठे मोठे नेते व्यासपीठावर होते आणि मी सूत्रसंचालन करताना जे मुख्य नेते आहेत ते आता बोलायला येणार होते. त्या कार्यक्रमातले त्या ठिकाणचे असलेल्या नेत्यांमधले मुख्य नेते बोलायला येणार होते. त्यांच्या कडेच्या नेत्यांची अशी घाई गडबड उडाली होती की भारतीय बैठक होती, म्हणजे ते तक्के असे टेकायला घेतले होते ते लोड, आणि त्यातले एक नेते उठले, त्यांनी 2-3 लोड, तो जो डायस आहे की जिथे मी उभा होतो मला बाजूला सरकवलं आणि खाली ते 2-3 लोड ठेवले. मला कळे ना की वक्त्याला बोलायला माईक लागतो, लोड का खाली ठेवलेत, काय करायचं काय. मला एक क्षण काही सुचेच ना, यांनी मला बाजूला करून असे एकावर एक लोड का ठेवलेत. असे 4-5 लोडची रचना केली आणि नंतर माझ्या लक्षात आलं जे मुख्य नेते बोलायला आले त्यांची उंची त्या डायस पेक्षा कमी होती आणि त्यामुळे ते जर लोड खाली ठेवले नसते तर ते डायस पर्यंत लोकांना दिसूही शकले नसते आणि मग ते त्या लोडवर उभे राहिले. ही गोष्ट फक्त व्यासपीठावरच्या असलेल्या काही मोजक्या मंडळींना आणि मलाच माहीत, पुढच्या लोकांना माहीत असण्याचं काही कारणच नव्हतं. पण मला मुद्दा हा सांगायचा आहे की जेव्हा कधी तुम्ही बोलायला जाल त्यावेळेस पहिली गोष्ट माईक व्यवस्थित असला पाहिजे. तो एकदा चांगल्या पद्धतीनं तुम्ही ऍडजस्ट केलात ना की मग तुम्ही उत्तम बोलू शकता. पुढचं माझं सांगणं आहे, तुम्ही ज्या गावात जाताय, ज्या भागात जाताय तिथल्या श्रोत्यांचा अंदाज तुम्हाला असला पाहिजे की तिथले श्रोते कसे आहेत. ज्या सभागृहात तुम्ही बसलेला आहात तिथला अगोदरचा अंदाज तुम्हाला पाहिजे. बरं, बोलण्याची ठिकाणं निमित्त वेगवेगळे असतील. वक्तृत्व स्पर्धांमध्येही तुम्ही बोलताय. चाळीसगावला मी कॉलेज स्तरावर असताना पूर्णपात्रे म्हणून एक वक्तृत्व स्पर्धा व्हायची, तिथे मी गेलो होतो. मी तुम्हाला सभागृहाचा आणि माणसांचा अंदाज सांगतोय. माझा बोलायला वादविवाद स्पर्धेत बोलण्यासाठी नंबर जाहीर करणार आणि मग मी बोलायला जाणार त्याच्या अगोदर एकाचं भाषण चालू होतं आणि मला जाणवत होतं की त्याचं भाषण पडतंय. का पडतंय त्याचं कारण मी शोधलं होतं. उजव्या बाजूला ज्या मुली बसल्या होत्या त्यातली एक अतिशय सुंदर मुलगी जी त्याच कॉलेजची होती आणि तिच्या भोवती बाकीच्या मुलींचा गराडा आणि ती इतरांशी गप्पा मारत होती. त्यामुळे पुढच्या येणाऱ्या अख्ख्या वक्त्यांचं भाषण हे अक्षरशः अडथळामय होत होतं. तूच बघतोय का? मी म्हणलं कोण आहे हो ना, आवाज येतोय म्हणलं, बोलतोय का कोणाशी काय म्हणलं. हो काय. बिग बॉस प्रीमियम इनरवेअर फिट है बॉस. बर, आता तुम्ही स्पर्धक आहात, तुम्ही वरनं सांगणार कसं बोलू नका म्हणून. असं सांगितलं तर परीक्षकांना वाटायचं या वक्त्यामध्ये दम नाहीये की जो स्वतःच्या शब्दांनी पुढच्या माणसांना थांबवू शकणार नाही. मग मी काय केलं, बोलायला गेलो. मला माहितीये पहिलं हिला गप्प बसवलं पाहिजे. मग मी वरनं बोलतानाच स्वतःचं नाव, कॉलेजचं नाव हे पूर्ण घेईपर्यंत त्या फक्त एकट्या मुलीकडेच पाहत राहील. तिला कळलं
की अरे हा बोलणारा कुठेच बघत नाहीये, आपल्याकडे बघतोय. तेव्हा ती आणि बाकीच्या मैत्रिणी शांत झाल्या. तोपर्यंत माझं नाव आणि कॉलेजचं नाव सांगून झालं होतं आणि मग मी चौफेर नजर द्यायला सुरुवात केली. मंडळी, या गोष्टी अशाही कौशल्यानं करता येऊ शकतात आणि बोलणाऱ्या वक्त्यानं पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांच्या समोर बोलताना चौफेर नजर ठेवली पाहिजे, हे एक विशेष महत्वाचं. नाही तर सुरुवातीला जेव्हा आपण बोलायला जातो तेव्हा काहीतरी पाठ केलेलं असतं, श्रोते आहेत की नाही यापेक्षा एकदा आपण जे पाठ केलेलं आहे ते ओकून टाकलं पाहिजे. म्हणून काही वेळेस तर काही माणसं समोर भिंतीकडे बघूनच बोलत असतात. त्यांना पाठीमागचे समोरचे बसलेले कुणीही श्रोते दिसत नसतात. समोरची भिंत आणि हे माईक, समोर भिंत, हे बोलतात. बरं, यांना भिंत पण दिसत नसते, यांना तो पाठ केलेला कागद दिसत असतो, भिंतीवरती अक्षर दिसत असतात. अशा पद्धतीचं वक्तृत्व आनंद नाही निर्माण करू शकणार. विचारांचं काय म्हणता येईल त्याला, हॅमरिंग फक्त होईल. वक्ता खरा कोणता, ज्याला श्रोत्याच्या नजरेला नजर भिडवून बोलता आलं पाहिजे. वक्तृत्व करणाऱ्याला नजरेला नजर भिडवता आलीच पाहिजे. आमचे कॉलेजचे काही मित्र असतील तर ते म्हणतील, आम्हाला सुद्धा येते की नजरेला नजर भिडवता. ती नजरेला नजर भिडवणं वेगळं बरं का. आणि इथे वक्ता म्हणून बोलताना सगळ्यांच्या नजरेला नजर देणं याचा अर्थच असा असतो की तुम्हाला त्या प्रत्येकाच्या हृदयापर्यंत तुमचा विचार, ज्याला आपण आय कॉन्टॅक्ट म्हणतो, त्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचवायचा असतो. जेव्हा तुम्ही नजरेला नजर भिडवता तेव्हा तुम्ही घाबरलेला नाही आहात. जो घाबरत नाही तोच पुढच्या नजरेला नजर भिडवू शकतो. तुम्ही जर नजरेला नजर भिडवत नाही तर याचा अर्थ तुम्ही आतून अस्वस्थ आहात, तुम्ही घाबरलेला आहात आणि मग अशा वेळेस तुम्ही आनंद नाही निर्माण करू शकत. माझं म्हणणं आहे की तुम्हाला नजरेला नजर भिडवता आली पाहिजे, हे दुसरं सांगणं. आणि काही वेळेस बघा, आजूबाजूच्या परिस्थितीचा आपल्याला उपयोग करून घेता आला पाहिजे, न घाबरता. जसं युद्धात लढणाऱ्या योद्ध्याला कोणते प्रसंग येऊ शकतात, तसंच एखाद्या वक्त्याला भाषण करताना पण चित्रविचित्र प्रसंगही येऊ शकतात. एका शाळेमध्ये मी गेलो होतो बोलण्यासाठी आणि मुलांना मला व्याख्यान कोणत्या विषयावर, तर वक्तृत्व कसं असावं, भाषण कसं करावं आणि भाषणातल्या गमती जमती या विषयावर माझं व्याख्यान. मी व्याख्यानाला सुरुवात केली आणि मला बोलता बोलता माईक समोर उभा असताना माझ्या लक्षात आलं की अरे, आपल्या कमरेचा पॅन्टीचा जो बेल्ट आहे ना तो सैल झालाय आणि आता आपण जर असंच बोलत राहिलो तर ती क्लिप निघून बेल्ट खाली येणार आणि सगळ्या मुलांसमोर आपली फजिती होणार. आता करायचं काय बरं, हे थांबवता येईना. भाषण थांबून तुम्ही गेले कुठं हे जमत नाही ना. बाकी तुम्ही व्यासपीठावर असाल तर गुपचूप जाऊ शकता. भाषण थांबून गेले कुठं, सांगणार काय, काहीच करता येईना. मग मी वक्तृत्वाचाच विषय वळवला आणि म्हटलं, मंडळी, वक्तृत्वामध्ये भाषण करताना वेगवेगळे प्रसंग येऊ शकतात. त्यांना मला भाषण कसं करायचं हे शिकवायचं होतं ना. त्यांना मी म्हटलं, समजा तुम्ही भाषण करायला पुढे उभे आहात आणि जर तुमच्या कमरेचा पॅन्टीचा बेल्ट जर सैल झाला तर तुम्ही अजिबात काही टेन्शन घ्यायचं नाही. आता जी आहे परिस्थिती ती स्वीकारली पाहिजे. सरळ न घाबरता तो बेल्ट काढायचा आणि टेबलावर ठेवायचा. कसा माहितीये, असं म्हणून मी तो काढून दाखवला, टेबलावर ठेवला आणि पुढच्या व्याख्यानाला, पुढच्या बोलण्याला सुरुवात केली. कुणाला काही कळलंच नाही. त्या मुलांना तर ते इतकं अपिलिंग झालं की त्यांना वाटायला लागलं, अरे काय वक्ते आहेत, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. म्हणजे नुसते बोलतच नाहीत तर कृतीतनं पण प्रत्यक्षात करून दाखवतात. पण ही जी गोष्ट होती ती फक्त मलाच माहिती होती, मलाच समजलं होतं की काय होतंय. याही गमती जमती घडतात. बरं, ज्यांना कॉलेज स्तरावरच्या वक्तृत्वाच्या स्पर्धा जिंकायच्या असतील आणि आनंदी व्हायचं असेल ना, तर त्यांना एक सांगून ठेवतो. कधी कधी काय होतं, काही टेक्निकल प्रॉब्लेम्स येतात. मी एका स्पर्धेत बोलताना खूप मुलं होती आणि शेवट म्हणजे माझा नंबर शेवटच्या टप्प्यात होता आणि शेवटचा स्पर्धक मीच.
आणि काळोख असा पडायला आलेला होता. लाईट गेली. आता लाईट गेल्यावर दोन गोष्टी झाल्या. माईकचा आवाज बंद झाला. दुसरी गोष्ट, सभागृहात काळोख झाला. आता परीक्षक आणि तिथले संयोजक या दोघांनी विचार केला आणि त्यांनी सांगितलं की लोड शेडिंग आहे, आता लाईट यायला अवघड आहे, आपल्याला असंच करावं लागेल. आणि मग त्यांनी काय करावं, तशीच स्पर्धा पुढे चालू ठेवायची ठरवलं. आता एक तर माईक नाही, समोरचे श्रोते दिसत नाहीत, दुसरा कोणी स्पर्धक असता नाही. मीही गडबडलो. मला म्हटलं तर काय करायचं, पण मी दुसरा विचार केला नाही. शो मस्ट गो ऑन. मी बोललो, समोर श्रोते आहेत असं समजून बोललो, आवाजात बोललो. मला विश्वास वाटत होता की काहीतरी चांगलं घडेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या परीक्षकांनी मला जास्त मार्क का दिले माहितीये का? त्यांनी असा विचार केला की अरे हा मुलगा या परिस्थितीत देखील बोलू शकतोय, तर हा प्रत्यक्षात किती चांगलं बोलेल. म्हणजे या परिस्थितीचा फायदा पण तुम्हाला होतो जर तुम्ही सकारात्मक दृष्टीनं त्याच्याकडे पाहायला शिकलात तर. आणि माझं सांगणं तुम्हाला खरंच जर चांगला वक्ता व्हायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही चांगलं ऐकलं पाहिजे, चांगलं वाचलं पाहिजे. नुसतं चांगलं वाचणं नाही, स्वतःचं चिंतन, स्वतःचं मनन देखील झालं पाहिजे. आणि तेवढं जर तो कसा आहे, हा विषय खूप मोठा आहे. एकाच याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगता येणार नाही, पण एकेकाला सुरुवात करा, बोलायला सुरुवात करा.